नमस्कार. पॉलिटिक्सचा आपण दुसरा चॅप्टर बघतोय. भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य हे चॅप्टरचं नाव आहे आपल्या. भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य. येतोय आवाज? येस, ठीक आहे. जसं आपण याच्या आधी राज्यघटनेची निर्मिती बघितली आणि ही निर्मिती फार फार महत्वाची आहे, कारण याच्या मागे असं आहे की निर्मितीवरती जसं 100% प्रश्न विचारला जातो, तसाच हा जो चॅप्टर आहे पॉलिटिक्समध्ये की भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य, हा सुद्धा फार महत्वाचा चॅप्टर आहे आणि या चॅप्टर वरती देखील 100% एखादा प्रश्न या चॅप्टर वरती विचारला जातो. म्हणून हा चॅप्टर आपल्यासाठी फार फार महत्वाचा होऊन जातो. ठीक आहे. तर सल्लागार समिती कोणी स्थापन केली असं विचारलं जातं. सल्लागार समिती, तर पंडित नेहरूंनी ती सल्लागार समिती स्थापन केली असं परीक्षेमध्ये दिलं जातं. पण ही जी सल्लागार समिती ही नेहरूंनी नव्हे, तर जे वल्लभभाई पटेल आहे, हे वल्लभभाई पटेल या समितीचे अध्यक्ष होते. तर सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण असं विचारलं तर सल्लागार समितीचे अध्यक्ष यांचं नाव द्यायचं सर वल्लभभाई पटेल हे सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. पुढे बघा. पुढे कामकाज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर जे के एम मुन्शी जे आहेत, के एम मुन्शी हे कामकाज समितीचे अध्यक्ष होते. या समितीला अजून एक समिती होती बघा, बिझनेस नावाची. तर या बिझनेस नावाच्या समितीचे अध्यक्ष सुद्धा हे के एम मुन्शी होते. तर लक्षात ठेवायचं, कामकाज समिती समितीचे अध्यक्ष कोण होते? तर के एम मुन्शी होते. सल्लागार समितीचे अध्यक्ष हे वल्लभभाई पटेल होते. ठीक आहे. समित्यांमध्ये ना मौलाना अब्दुल कलाम आझाद हे नाव नेहमी देतात ते समित्यांमध्ये. तर एक लक्षात ठेवायचं की मौलाना अब्दुल कलाम हे कोणत्याच समितीचे अध्यक्ष नव्हते. तर जर चूकच करायचं असेल तर मौलाना अब्दुल कलामांसोबत जी पण समिती दिलेली असेल ती समिती आपण चुकीची म्हणू शकतो, कारण मौलाना अब्दुल कलाम हे कोणत्याच समितीचे अध्यक्ष नव्हते. त्यामुळे हे जे ऑप्शन दिलेलं असणार ते चुकीचं दिलेलं असणार आहे. आता जो मी तुम्हाला मुद्दा सांगतोय तो फार फार महत्वाचा आहे की संघराज्याची वैशिष्ट्ये कोणकोणती. तर या घटकावरती जो आता आपण चार्ट पाहणार आहे, हा जो चार्ट पाहणार आहे आपण, हा चार्ट आपल्यासाठी फार फार महत्वाचा आहे, कारण या चार्ट वरती आतापर्यंत खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. तर थोडीशी कन्सेप्ट तुला कळली पाहिजे की हा जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये केंद्र शासन चालतं. केंद्र शासन आणि एक दुसरं शासन असतं ते म्हणजे राज्य शासन. बरोबर. जितके पण राज्य आहेत त्या राज्यामध्ये जे शासन केलं जातं त्याला राज्य शासन असं म्हटलं जातं. आणि जसं महाराष्ट्र आहे, बिहार आहे, तर राज्यांचे काय असतात? मुख्यमंत्री असतात. आणि जे भारताचं पूर्ण भारतावरती नियंत्रण ज्याच्याद्वारे केलं जातं त्याला केंद्र शासन म्हणतात. आणि हे केंद्र शासनामध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे पंतप्रधान. बरोबर. तर असं केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही पण गोष्टी असतात. तर या केंद्र शासन आणि राज्य शासन जर यांच्या दोघांच्या सहकार्याने जर देश चालवला जर जात असेल तर त्याला संघराज्य असं म्हटलं जातं. संघराज्य. संघराज्यामध्ये काय असतं? केंद्र शासन आणि राज्य शासन जवळपास दोघांना पण अधिकार असतात. संघराज्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांना पण अधिकार असतात. पण जर एकेरी शासन जर म्हटलं, एकेरी शासन किंवा एकेरी शासन व्यवस्था जर म्हटलं तर त्या एकेरी शासन व्यवस्थेमध्ये फक्त आणि फक्त केंद्र शासनाला अधिकार असतात. जास्त अधिकार कोणाला असतात? केंद्र शासनाला. आणि राज्य शासनाला अधिकार फार कमी असतात. ती एकेरी शासन व्यवस्था झाली. पण आपल्या भारतामध्ये कशी संघ राज्य शासन व्यवस्था आहे, म्हणजे राज्य आणि केंद्र या दोघांच्या सहकार्याने देश चालवला जातो. केंद्राला पण जास्त अधिकार असतात आणि तेवढेच अधिकार हे जवळपास राज्य शासनाला पण अधिकार असतात. त्याला म्हणायचं संघ राज्य शासन. पण जर फक्त केंद्राला अधिकार असतील आणि राज्याला फारच कमी अधिकार असतील तर त्याला एकेरी शासन व्यवस्था म्हणायचं. आलं लक्षात? ठीक आहे. एवढा फक्त बेसिक अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. एवढं जर लक्षात आलं असेल तर मग आपल्याला ज्या पुढच्या गोष्टी आहेत ते समजायला थोडंसं सोपं होऊन जातं. तर हे जे संघराज्य आहेत या संघराज्यामध्ये काय असतं रे? राज्याला पण अधिकार असतात आणि केंद्राला पण अधिकार असतात आणि या दोघांच्या सहकार्याने देश चालवला जातो. तर संघराज्याची वैशिष्ट्य काय असतील? तर राज्य आणि केंद्र या दोघांमध्ये जर संयोग होत असेल, या दोघांमध्ये जर सहकार्य राहत असेल तर त्या व्यवस्थेला संघराज्य शासन व्यवस्था म्हणायची. तर त्याचं वैशिष्ट्य काय?
त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की संविधानाची सर्वोच्चता. तर तुम्हाला ओळखायला विचारतात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य संघराज्य शासनाचे आहेत. तर फक्त डोकं लावायचं की दोघांचं संयोग असेल का रे याच्यात. संविधानाची सर्वोच्चता, जे भारताचं संविधान आहे हे संविधान सर्वश्रेष्ठ हे वैशिष्ट्य असू शकेल का. चला मग आपण बघूया. आपल्या भारत देशामध्ये काय संविधान आहे. तर केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांपेक्षा श्रेष्ठ काय संविधान आहे. मग या संविधान श्रेष्ठ असल्यामुळे या संविधानानुसार केंद्र आणि राज्य एकंदरीत पूर्ण देश चालवला जाईल. म्हणजे जर संविधान श्रेष्ठ असेल तर काय होणार आहे, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समतोल निर्माण होणार आहे. म्हणजे असं नाही होणार का केंद्र शासनच ग्रेट आणि राज्य शासन कमी, असं काय होणार आहे का नाही. संविधान श्रेष्ठ असल्यामुळं या दोघांच्या मध्ये इक्वॅलिटी येणार आहे, दोघांना पण सारखा अधिकार दिला जाणार आहे. आणि आपल्याला हेच पाहिजे, संघराज्यामध्ये दोघांना जवळपास इक्वॅलिटी असते, दोघांना पण सारखे जवळपास अधिकार असतो. तर संविधानाची सर्वोच्चता, संविधान जर सर्वोच्च असेल तर त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी राहील का रे केंद्र आणि राज्यामध्ये, तर 100% राहील. म्हणून हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. आणि लक्षात, केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये सत्तेचे विभाजन, म्हणजे जर याला केंद्राला पण सत्ता दिलेली आहे आणि राज्याला पण सत्ता दिली आहे, तर या दोघांमध्ये परत इक्वॅलिटी राहणार आहे. म्हणजे हा तराजू परत बॅलन्स होणार आहे. तर हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य असणार आहे. जर असं असतं की फक्त केंद्राला जास्त अधिकार किंवा सत्ता जास्तीत जास्त केंद्राकडं आणि राज्याकडे जर सत्ता नसती, तर हे केंद्र राज्याचं वैशिष्ट्य नसतं. कारण आपल्याला काय पाहिजे, दोघांमध्ये इक्वॅलिटी असायला पाहिजे. ठीक आहे. तर तुला दोन गोष्टी कळल्या की संविधान जर सर्वोच्च असेल तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. केंद्र आणि राज्यामध्ये जर सत्तेचं विभाजन होत असेल तर ते सुद्धा संविधानाचं किंवा म्हणजे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र न्याय व्यवस्थेचं अस्तित्व, स्वतंत्र न्याय व्यवस्थेचं अस्तित्व. तर स्वतंत्र न्याय व्यवस्थेचं अस्तित्व म्हणजे काय की राज्यासाठी वेगळी न्याय व्यवस्था आणि केंद्रासाठी वेगळी न्याय व्यवस्था असं नाहीये. तर एक केंद्र आणि राज्याचा विचार न करता पूर्ण भारत देशासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. तर हे संघराज्याचं आहे का रे. जर फक्त केंद्रासाठी जर शासन न्याय व्यवस्था असती तर मग हे इक्वल नसतं झालं. फक्त केंद्रासाठीच न्याय व्यवस्था असती तर मग केंद्र जड झालं असतं, किंवा फक्त राज्यासाठी न्याय व्यवस्था असती तर राज्य जड झालं असतं. पण या दोघांसाठी न्याय व्यवस्था नाहीये, तर पूर्ण भारत देशासाठी न्याय व्यवस्था आहे. म्हणजे याच्यामध्ये एकाला आपण व्हॅल्यू दिलेली नाही, तर दोघांना पण सारखाच दर्जा दिलाय. राज्यासाठी आणि केंद्रासाठी एकच न्याय व्यवस्था आहे. म्हणून स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. केंद्रासाठी आणि राज्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. जर स्वतंत्र न्याय व्यवस्था जर असेल तर ते संघराज्याचं 100% वैशिष्ट्य आहे. जर स्वतंत्र आलं तर त्याला यस म्हणायचं, पण जर एकात्मिक न्याय व्यवस्था असं जर नाव आलं तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. हे पाठ करायचं. एकात्म न्याय व्यवस्था हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. एकात्म शब्द आला तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य नाहीये. पण जर स्वतंत्र न्याय व्यवस्था जर नाव आलं स्वतंत्र न्याय व्यवस्था तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ही जी लाईन आहे ही लाईन मोस्ट इम्पॉर्टंट. हे बऱ्याच लोकांकडनं हे चुकलं जातं. एकात्म शब्द आला की ते संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. पण जर स्वतंत्र न्याय व्यवस्था जर आलं तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता. आता बघा कोणते मंत्रिमंडळ, आता दोन मंत्रिमंडळ असतात. एक असतं केंद्राचं मंत्रिमंडळ आणि एक असतं राज्याचं मंत्रिमंडळ. ते इथं काय म्हटलंय रे, केंद्राचे मंत्रिमंडळ सर्वोच्च आहे. काय म्हटलंय, केंद्राचं जे मंत्रिमंडळ आहे काय म्हटलंय, केंद्राचं मंत्रिमंडळ सर्वोच्च, राज्यापेक्षा हे केंद्राचं मंत्रिमंडळ सर्वोच्च. तर तराजू बॅलन्स झाला का हो, नाही, तराजू बॅलन्स नाही झाला. म्हणजेच हे संघराज्याचं वैशिष्ट्य असेल का, नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता हे हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. बरं, द्विगृही कायदेमंडळ हे संघराज्याचं 100% वैशिष्ट्य आहे. द्विगृही कायदेमंडळ हे संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. हे पाठ करायचं. द्विगृही कायदेमंडळ संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. दुहेरी शासन व्यवस्था हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. जर असं जर शब्द आला, द्वि किंवा दुहेरी किंवा द्विगृही असं जर शब्द आला तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य आहे असं लक्षात ठेवायचं. आला मुद्दा लक्षात. जर द्विगृही शासन व्यवस्था म्हटली तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. दुहेरी शासन व्यवस्था म्हटलं तर ते देखील संघराज्याचं वैशिष्ट्य आहे.
पण जर दुहेरी नागरिकत्व म्हटलं तर ते संघराज्याचं वैशिष्ट्य नाहीये. पाठ करायचं, लक्षात ठेवायचं. दुहेरी नागरिकत्व संघराज्याचं वैशिष्ट्य नाही आणि त्याचबरोबर एकल नागरिकत्व हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. दुहेरी नागरिकत्व संघराज्याचं वैशिष्ट्य नाही, एकल नागरिकत्व हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. पण दुहेरी शासन व्यवस्था संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. द्विगृही कायदे मंडळ हे सुद्धा संघराज्याचं वैशिष्ट्य आहे. सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान. सर्व घटक राज्य म्हणजे घटक राज्यांसाठी वेगळं संविधान आणि केंद्रासाठी वेगळं संविधान. चालेल का हो असं वेगवेगळं? नाही. तर हे संघराज्य शासनाचं वैशिष्ट्य नाहीये. एकच सर्व राज्यांसाठी एकच संविधान हे संघराज्य शासनाचं वैशिष्ट्य नाही. केंद्राला अधिक कायदे निर्मितीचे अधिकार. मग तर केंद्र जड पडून जाईल, राज्य हलकं पडेल. केंद्राला जर कायदे करण्याचा जास्त अधिकार दिला तर केंद्र जड होईल, राज्य हलकं होईल. तर हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. केंद्राद्वारे राज्यपालाची नेमणूक. राज्यपाल, आता केंद्र आहे दुसरं राज्य आहे, तर ह्या केंद्राकडून राज्याला राज्यपाल दिला जाणार. मग तर केंद्र जड झालं ना, केंद्राकडून दिलं जाणार, मग केंद्र जड झालं. तर हे सुद्धा संघराज्य शासनाचं वैशिष्ट्य नाही. एकच राज्यघटना हे सुद्धा संघराज्य शासनाचं वैशिष्ट्य नाहीये. पण राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठ, राज्यघटना सर्वोच्च किंवा लिखित राज्यघटना हे संघराज्य शासनाचे वैशिष्ट्य आहेत. हे पाठ करायचे. कोणते संघराज्याचे वैशिष्ट्य आहेत, कोणते संघराज्याचे वैशिष्ट्य नाहीत, हे तुम्हाला ओळखायला देतात, ते तुम्ही पाठ करायचे. अखिल भारतीय सेवा, पूर्ण देशासाठी एकच सेवा. मग देशासाठी एक सेवा असेल तर परत राज्यासाठी मग वेगळी सेवा नसेल. मग केंद्रासाठी एक अखिल भारतीय सेवा, मग देशासाठी एक सेवा. तर हे चालणार नाही, हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. आणीबाणीची तरतूद, आणीबाणी जर केली तर त्या आणीबाणीमध्ये केंद्राला जास्त अधिकार मिळतात. मग केंद्र जड होतं आणि राज्य हलकं होतं. म्हणून आणीबाणीची तरतूद हे संघराज्याचं वैशिष्ट्य नाही. आलं लक्षात? त्याचबरोबर इथे एक गोष्ट बघा, न्यायालयीन पुनर्विलोकन हे अमेरिकेच्या घटनेकडनं घेतलंय आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे संघराज्य शासनाचं वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्य व अखंडता टिकून राहण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्याला किंवा केंद्राला अधिक अधिकार दिलेले आहेत. परीक्षेला विचारतात, केंद्राला का बरं अधिक अधिकार दिले? तो घटक केंद्राला अधिक अधिकार का बरं दिलेत? तर त्याच्या मागे कारण असं आहे, जे घटनाकार आहे या घटनाकारांनी केंद्राला जास्त का बरं अधिकार दिले असतील, त्याच्या मागे कारण आहे भारतामध्ये स्वातंत्र्य आणि अखंडता टिकून राहण्यासाठी, अखंडता टिकून राहण्यासाठी, स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी, अखंडता टिकून राहण्यासाठी जे घटनाकार होते या घटनाकारांनी केंद्राला अधिक अधिकार दिलेले आहेत. हे पाठ करायचं. का अधिकार जास्त दिलेत? कारण भारतात स्वातंत्र्य राहावं, भारताची अखंडता टिकून राहावी, यामुळे ते जास्तीचे अधिकार दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. अशा प्रकारचं हे ज्या गोष्टी आहेत भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य आणि त्यात संघराज्यीय वैशिष्ट्य हे तुम्ही पाठ करायचे. परत एकदा सांगण्याची आवश्यकता नाहीये कोणते घटक संघराज्याचे वैशिष्ट्य आहेत आणि कोणते वैशिष्ट्य नाहीत, हे तुम्ही छानपणे पाठ करून ठेवायचं. ठीक आहे. आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. संघीय शासन व्यवस्थेमध्ये, इथं घय, संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. तुम्हाला विचारतात संघीय म्हणजे काय? संघ राज्य म्हणायचं होतं त्यांना. संघीय म्हणजे काय म्हणायचं होतं? संघराज्य म्हणायचं होतं. आता संघराज्याचा अर्थ कळलाय तुम्हाला? संघराज्य म्हणजे काय? राज्य आणि केंद्र यांच्या संयोगाने, म्हणजे यांच्या एकमेकांच्या मदतीने शासन व्यवस्था चालवणं, याला संघराज्य म्हणायचं. आणि ही जर संघराज्य शासन व्यवस्था असेल तर याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं का? तर 100% याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं. राज्यांना काही सत्ता दिली जाते आणि केंद्राला काही सत्ता दिलेली असते. तर हे वाक्य 100% बरोबर आहे. संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. संघराज्य पद्धतीला द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असं म्हटलं जातं. द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ. संघराज्य म्हणजे काय? केंद्र आणि राज्य यांच्या संयोगाने हे शासन चालवलं जातं आणि या संघराज्य पद्धतीला द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असं देखील म्हटलं जातं. तर परीक्षेला येईल संघराज्य पद्धतीला काय म्हटलं जातं? तर संघराज्य पद्धतीला द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असं म्हटलं जातं. संघराज्य सरकारमध्ये
राज्य व केंद्रामध्ये सत्तेचे विभाजन होतं का? हो, संघराज्य व्यवस्थात की राज्य आणि केंद्राच्या एकमेकांच्या मदतीने चालवलं जातं, राज्याच्या आणि केंद्राच्या. आणि म्हणून राज्याला काही सत्ता दिली जाते, केंद्राला काही सत्ता दिली जाते. म्हणजे संघराज्य सरकारमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेचे विभाजन 100% केलं जातं. संघराज्य पद्धतीला द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असं देखील म्हटलं जातं. आणि संघीय म्हणजे संघराज्य शासन व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण 100% केलं जातं. ठीक आहे, संघराज्याबद्दलच्या ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टी छानपणे लक्षात ठेवायच्या. पुढे पर्सन दिलेत, काही व्यक्ती दिलेत आणि त्यांनी संघराज्याबद्दल काय काय मतं मांडलेत हे त्याच्यामध्ये दिलेले. मोस्ट इम्पॉर्टंट, फार फार महत्वाचं आहे. हे जे लोकांनी संघराज्याबद्दल काय काय म्हटले हे दिलेले. संघराज्य, आता शेवट एकदा सांगतो संघराज्य म्हणजे काय, याच्यानंतर मी सांगणार नाही. राज्य आणि केंद्र या दोघांच्या संयोगाने देश चालवला जातो. देश चालवला जातो. हे मग राज्याला काय अधिकार दिले जातात, केंद्राला काय अधिकार दिले जातात आणि यांच्या संयोगाने देश चालवला जातो. ह्या व्यवस्थेला संघराज्य असं म्हटलं जातं. तर ह्या संघराज्याबद्दल काय म्हटलंय, या संघराज्याबद्दल ही जी कन्सेप्ट आहे, राज्य आणि केंद्राने देश चालवणं, याच्याबद्दल काही लोकांनी मतं मांडलेत. ते मत परीक्षेला विचारले जातात, म्हणून ते आपल्यासाठी फार फार महत्वाचे आहेत. त्यातले पहिले व्यक्ती आहेत ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलं होतं की भारतीय संविधानाला, ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं की भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव दिलं. एक सामाजिक प्रलेख हे नाव दिलं. तर भारतीय संविधानाला, इथं भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिलं, तर पाठ ठेवायचं ग्रॅनविल ऑस्टिन यांनी. यांनी सहकारी संघराज्य असं म्हटलं होतं. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलं होतं, सहकारी संघराज्य. आणि त्याचबरोबर एकात्मिक आणि अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य, असे 3 प्रकारचे वाक्य हे ग्रॅनविल ऑस्टिन म्हटले होते. जर सहकारी हा शब्द कुठे पण जर आला, सहकारी हा शब्द कुठे पण आला तर डोळे झाकून उत्तर लिहायचं ग्रॅनविल ऑस्टिन. सहकारी संघराज्य जर म्हटलं तर ग्रॅनविल ऑस्टिन. त्याचबरोबर भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख असं कोणी म्हटलं होतं, एक सामाजिक प्रलेख, संविधानाला एक सामाजिक प्रलेख असं कोणी म्हटलं होतं, तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर हे जे संघराज्य आहेत, संघराज्याला एकात्मिक किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र असं म्हटलं होतं. संघराज्याला एकात्मिक आणि अद्भुत प्रकारचे संमिश्र कोणी म्हटलं होतं, त्याचं उत्तर द्यायचं ग्रॅनविल ऑस्टिन. हे जे 3 वाक्य आहेत, हे 3 वाक्य तोंडपाठ करायचे. सहकारी शब्द आला ग्रॅनविल ऑस्टिन, एकात्मिक अद्भुत प्रकारचे संमिश्र आलं तर ग्रॅनविल ऑस्टिन, संविधानाला एक सामाजिक प्रलेख कोणी म्हटलं तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं. पुढचे व्यक्ती आहेत केसी व्हियर. केसी व्हियर फार फार महत्वाचे आहेत. निमसंघराज्य, निमसंघराज्य, निम म्हटले बरं का. आता याच्यामध्ये एक ट्रिक सांगून ठेवतो. जर निम म्हणजे काय आपल्या भाषेमध्ये, निम 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 जर आलं तर निम या शब्दावरूनच लगेच उत्तर, डोळे झाकून केसी बियर लिहून टाकायचं. निम हा शब्द पाहिला का केसी बियर यांना चिटकून द्यायचा. दुसरं काय म्हटलं होतं, आता हे थोडंसं वाक्य ना लक्षात घ्यायला थोडं अवघड आहे. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य. आता 2 प्रकारचे राज्य असतात बरं का. एक असतं, एक वाक्य संघराज्य आणि दुसरं आहे एकात्म. आता या 2 शब्दांचा अर्थ काय, संघराज्य म्हणजे काय, राज्य आणि केंद्र यांच्या दोघांच्या संयोगाने चालवलं जातं. पण एकात्म मध्ये काय असतं, केंद्राला जास्त अधिकार असतात आणि राज्याला कमी अधिकार असतात. असं जर शासन व्यवस्था असेल, केंद्राला जास्त अधिकार, राज्याला कमी अधिकार, त्याला एकात्म म्हणायचं. पण जर केंद्र आणि राज्य यांना जवळपास सारखे अधिकार असतील तर त्याला म्हणायचं संघराज्य. तर केसी बियर यांनी काय म्हटलं होतं, भारताचं जे संघराज्य आहेत, भारताचं जे संघराज्य आहेत ते भारताचं संघराज्य निम संघराज्य आहेत असं केसी बियर यांनी म्हटलं होतं. अजून यांनी म्हटलं एकात्म राज्याची, हे जे एकात्म आहेत ज्याच्यामध्ये केंद्राला जास्त अधिकार असतात, या एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असायला पाहिजे होतं. म्हणजे एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य म्हणजे काय, केंद्राला जो जास्त अधिकार दिलाय अशा शासन व्यवस्थेचे दुय्यम वैशिष्ट्य पाहिजे होते. कसे वैशिष्ट्य पाहिजे होते, दुय्यम म्हणजे केंद्राला जास्त अधिकार आणि राज्याला कमी अधिकार, ही गोष्ट आहे ही दुय्यम असायला पाहिजे होती, म्हणजे फार कमी असायला पाहिजे होती. बरोबर. एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा भारतात कसं पाहिजे होतं, केंद्राला जास्त अधिकार आणि राज्याला कमी अधिकार, याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेलं म्हणजे अशी जी सिस्टम आहे, असं केंद्राला जास्त अधिकार, राज्याला कमी अधिकार
अशी गोष्ट भारतामध्ये दुय्यम असायला पाहिजे होती, म्हणजे कमी असायला पाहिजे होती. बरोबर. मग काय असायला पाहिजे? संघराज्य म्हणजे राज्य आणि केंद्राला सारखे अधिकार, संघराज्यीय दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्म राज्य. तर हे संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य आहे भारतामध्ये. भारतामध्ये हे जे संघराज्य आहेत याची दुय्यम वैशिष्ट्य आहेत, पण खरं दुय्यम वैशिष्ट्य कशाचे असायला पाहिजे होते? केंद्राला जास्त अधिकार आणि राज्याला कमी अधिकार याचं दुय्यम वैशिष्ट्य असायला पाहिजे होतं, पण भारतामध्ये संघराज्याचेच दुय्यम वैशिष्ट्य आहेत. संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य नको होतं, एकात्मतेचे दुय्यम वैशिष्ट्य पाहिजे होते, पण भारतामध्ये एकात्मतेचे दुय्यम वैशिष्ट्य असण्यापेक्षा संघराज्याचेच दुय्यम वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे के.सी. व्हियर यांनी सांगितलं होतं. आता एवढं एक्सप्लेन करून जर तुमच्या लक्षात नसेल येत तर हे सरळ पाठ करून टाकायचं, सरळ एवढं वाक्य पाठ करायचं. कारण इथं हे जे वाक्य दिलेले आहेत या वाक्यावरती 2 वेळा प्रश्न आलेला आहे. हे जे मी वाक्य दिलं या वाक्यावरती 2 वेळा प्रश्न विचारलाय. नसं लक्षात येत सरळ पाठ करायचं. हे थोडंसं अवघड असं काहीतरी दिसलं का, एकात्म दुय्यम वैशिष्ट्य संघराज्य असं काहीतरी दिसलं की डोळे झाकून के.सी. व्हियर उत्तर लिहायचं. तर निम आलं तर के.सी. व्हियर द्या. एकात्म राज्य दुय्यम वैशिष्ट्य असं काहीतरी आलं, दुय्यम वैशिष्ट्य वाचायला जर तुम्हाला मिळालं तर के.सी. व्हियर द्यायचं. आली ट्रिक्स लक्षात? निम शब्द पाहिला, उत्तर के.सी. व्हियर लिहा. किंवा दुय्यम वैशिष्ट्य असं काहीतरी नाव आलं तुमच्या वाचनामध्ये, डोळे झाकून उत्तर काय लिहायचं? के.सी. व्हियर लिहायचं. ठीक आहे. निमसंघ राज्य के.सी. व्हियर यांनी म्हटलं, एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्म राज्य भारत आहे, असं कोणी म्हटलं होतं? तर के.सी. व्हियर यांनी म्हटलं होतं. पुढचं नाव आहे के.व्ही. राव. के.व्ही. राव. तर केंद्रीकरण झालेलं संघराज्य असं के.व्ही. राव यांनी म्हटलं होतं. तर केंद्रीकरण हा जर शब्द आला वाचनामध्ये, केंद्रीकरण झालेलं संघराज्य, केंद्रीकरण हा जर नाव आलं तर डोळे झाकून उत्तर काय लिहायचं? के.व्ही. राव. के.सी. व्हियर यांना काय? निम शब्द आला, के.सी. व्हियर. दुय्यम वैशिष्ट्य शब्द आला, के.सी. व्हियर. केंद्रीकरण शब्द आला तर के.व्ही. राव हे उत्तर आलं पाहिजे. आता चौथे 5वी व्यक्ती आहे श्री दुर्गादास बसू. तर या दुर्गादास बसू यांनी काय म्हटलं होतं की भारताचं संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्री स्वरूपाचं नाही. पूर्णपणे संघराज्य पण नाहीये. संघराज्य म्हणजे काय? केंद्र आणि राज्याला जवळपास सारखे अधिकार. तर पूर्णपणे 100% भारत असा पण नाहीये. भारत 100% संघराज्य पण नाहीये आणि पूर्णपणे एककेंद्री नाहीये. एककेंद्री म्हणजे काय? केंद्राला जास्त अधिकार राज्याच्या कंपॅरेटिव्हली. धड संघराज्य आपलं भारत जो देश आहे हा पूर्णपणे संघराज्य पण नाहीये आणि पूर्णपणे एकात्म पण नाहीये. तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचं मिश्रण आपल्याला दिसून येतं. दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला हा वेगळाच प्रकार आहे. धड भारत संघराज्य पण नाहीये. संघराज्य म्हणजे काय? केंद्र आणि राज्य यांना सारखे अधिकार. आणि धड एककेंद्री पण नाहीये. एककेंद्री म्हणजे काय? केंद्राला राज्याच्या तुलनेत जास्त अधिकार. धड भारत संघराज्यीय पण नाहीये आणि धड भारत एककेंद्री पण नाहीये. तर भारत या दोघांचं मिश्रण आहे असं कोणी म्हटलं होतं? तर श्री दुर्गादास बसू यांनी याबद्दल बोललेलं आहे. पुढची व्यक्ती आहे सर आयव्हर जेनिंग्स. सर आयव्हर जेनिंग्स यांनी म्हटलं होतं, प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य. जर प्रवृत्ती असं काहीतरी शब्द जर दिसला, केंद्रीकरणाची प्रवृत्ती, तर त्याचं उत्तर आयव्हर जेनिंग्स लिहिशील. काय लिहिशील? केंद्रीकरणाची प्रवृत्ती हा शब्द दिसला त्याचं उत्तर आयव्हर जेनिंग्स लिहायचं. आणि जर फक्त केंद्रीकरण हा शब्द जर आला, फक्त केंद्रीकरण शब्द आला तर के.व्ही. राव. फक्त केंद्रीकरण शब्द जर आला तर के.व्ही. राव आणि केंद्रीकरणाची प्रवृत्ती असा शब्द आला तर आयव्हर जेनिंग्स लिहायचं. या दोघांमध्ये फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत जे व्यक्ती पाहिले ते आपल्यासाठी फार फार महत्वाचे आहेत. आता आपल्याला पुढच्या व्यक्तींबद्दल बघायचं. पुढच्या व्यक्तीचं नाव आहे लॉक आणि रुसो. लॉक आणि रुसो यांनी रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य या संकल्पनेला सामाजिक करार म्हणून संबोधलं. तर परीक्षेला प्रश्न येतो की जे कायद्याचे राज्य आहेत म्हणजे रूल ऑफ लॉ आहे, त्याला आपण रूल ऑफ लॉ म्हणतो. कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ म्हणतो. या कायद्याच्या राज्याला सामाजिक करार असं कोणी म्हटलं? तर या कायद्याच्या राज्याला सामाजिक करार असं लॉक आणि रुसो
या दोन लोकांनी म्हटलं होतं. लॉक आणि रुसो यांनी कायद्याच्या राज्याला सामाजिक करार असं म्हटलं. ठीक आहे. आता कायद्याच्या करारावरती आणखी काही प्रश्न येतात बघा. कायद्याचे राज्य असा जो शब्द आहे याचा प्रवर्तक म्हणजे आद्य प्रवर्तक कोण, तर सर एडवर्ड कोक. सर एडवर्ड कोक या व्यक्तीने हा शब्द पहिल्यांदा प्रचलित केला. कायद्याचे राज्य हा शब्द पहिल्यांदा कोणी आणला होता, तर सर एडवर्ड कोक यांनी हा पहिल्यांदा या शब्दाचा उच्चार केला. म्हणून आद्य प्रवर्तक कायद्याचे राज्य याच्या आद्य प्रवर्तक कोण, तर सर एडवर्ड कोक हे कायद्याचे राज्य या शब्दाचे आद्य प्रवर्तक आहे. आणि कायद्याचे राज्य याला सामाजिक करार असं कोणी म्हटलं होतं, तर लॉक आणि रुसो यांनी त्याला सामाजिक करार असं म्हटलं. ठीक आहे. कायद्याचे राज्य याचं जे तत्वज्ञान आहे ते भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट पाठ करायचं. भारतीय संविधानामध्ये कायद्याचे राज्य याचं जे तत्वज्ञान आहे ते भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत नाही. शासन आणि जन अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त राहतात. तर नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त कोण राहतात असं आलं तर जे शासन आहे आणि जे जन अधिकारी असतात ते नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त राहतात. ठीक आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा की जे कायद्याचं राज्य आहे या तत्वातून न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. जी न्याय व्यवस्था आहे या न्याय व्यवस्थेचं प्रशासकीय जी कृती आहे, प्रशासकीय जी ऍक्टिव्हिटी असते, प्रशासकीय जी कृती असते, या प्रशासकीय कृतीवरती या न्याय व्यवस्थेचं जो नियंत्रण आहे याचा उगम कायद्याच्या राज्यातून होतो. तर कायद्याचे राज्य काय सांगतं, न्याय व्यवस्थेचं शासनाची जी प्रक्रिया आहे किंवा प्रशासकीय प्रक्रिया आहे या प्रशासकीय प्रक्रियेवरती कंट्रोल असतो. तर हे कशातून कळतं, तर कायद्याच्या राज्यातून आपल्याला ही गोष्ट कळते. प्रोफेसर लास्की आहे ज्यांनी असं म्हटलं होतं की अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी की ज्याच्याशिवाय कोणताही व्यक्ती स्वतःची सर्वांगीण विकास करू शकत नाही. तर अधिकार म्हणजे जीवनाच्या अशा काही अटी असतात की ज्याच्याशिवाय कोणताही व्यक्ती स्वतःची सर्वांगीण प्रगती करू शकत नाही. अशी अधिकाराची व्याख्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडली, तर प्रोफेसर लास्की. तर अधिकाराची व्याख्या जर कोणी मांडली असं जर आलं त्याचं उत्तर लिहायचं प्रोफेसर लास्की. आणि लास्की असं म्हटलं होतं की अधिकार म्हणजे जीवनाच्या काही अशा अटी असतात की ज्या अटींशिवाय कोणताही व्यक्ती स्वतःची सर्वांगीण प्रगती करू शकत नाही. ठीक आहे. पुढे येतात मॉरिस जोन्स. पुढचे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे मॉरिस जोन्स. तर ह्या मॉरिस जोन्सनी म्हटलं होतं की सौदारत संघराज्य असं कोणी म्हटलं होतं, तर मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं. किंवा सौदेबाजीचे संघराज्य असं मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं. तर सौदेबाजी हा शब्द जर दिसला डोळे झाकून मॉरिस जोन्स लिहा. किंवा सौदारत संघराज्य असं जर काही दिसलं तर मॉरिस जोन्स याचं उत्तर लिहायचं. हे भारताचं जे संघराज्य आहे त्याला सौदारत संघराज्य असं मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं. किंवा सौदेबाजीचं संघराज्य हे सुद्धा मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं. प्राध्यापक डी.एन. बॅनर्जी आहेत यांनी असं म्हटलं होतं की एकात्मतेकडे कल असलेलं संघराज्य असं प्रोफेसर डी.एन. बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की जास्तीत जास्त एकात्मतेकडे कल आहे. एकात्मतेकडे कल म्हणजे काय, राज्याला केंद्रापेक्षा कमी अधिकार म्हणजे केंद्राला जास्त अधिकार आहे असं भारताचं संघराज्य आहे. कारण भारताचं संघराज्याचा कल हा एकात्मतेकडे असलेला आहे. म्हणून ते डी.एन. बॅनर्जी यांनी असं म्हटलं की एकात्मतेकडे कल असलेलं संघराज्य. त्याचबरोबर पुढची व्यक्ती आहे सी.एच. अलेक्झांड्राविच. यांनी त्याला अर्ध संघराज्य म्हटलं होतं. अर्ध शब्द जर आला अर्ध संघराज्य तर उत्तर लिहायचं सी.एच. अलेक्झांड्राविच यांनी अर्ध संघराज्य असं म्हटलं होतं. आणि ऍपलचा फोन असतो ना तर या ऍपलच्या शब्दावरून ऍपलबी पॉल एच असा शब्द तयार होतो. ऍपलबी पॉल एच यांनी म्हटलं होतं कमालीचे संघराज्य. तर ऍपलचा फोन किती कमालीचा भारी आहे ना, किती भारी आहे, किती मस्त फोन आहे. तर कमालीचा फोन आहे ऍपलचा आणि म्हणून याच्यावरून शब्द लक्षात ठेवायचा. कमालीचे शब्द आले तर ऍपल बी पॉल हे आपल्याला त्याचं उत्तर लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे. तर ह्या घटकावरती एक प्रश्न विचारला जातो आणि म्हणून हा घटक आपल्याला छानपणे जमायला पाहिजे. आलं लक्षात. तर आता एक प्रश्न कुठे येतो परत एकदा दाखवतो. संघराज्याचे वैशिष्ट्य कोणते याच्यावरती एक प्रश्न येतो. हे जे मी आपण इथं पेज काढून दिले तुम्हाला हे संघराज्याचे वैशिष्ट्य दिले ते पाठ करायचे
कोणते संघराज्याचे वैशिष्ट्य आहेत आणि कोणते नाहीत हे पाठ करायचे, त्यावरती एक प्रश्न येतो. या कोणत्या लोकांनी भारताच्या संविधानाबद्दल काय काय म्हटलेले आहेत याच्यावरती एक प्रश्न येतो. असे 2 प्रश्न आपले कव्हर होतात. एकदा परत रिवाइज करतो मी. एक सामाजिक करार कोणी म्हटलं होतं? ग्रॅनविल ऑस्टिन. सहकारी शब्द आला तर उत्तर लिहायचं ग्रॅनविल ऑस्टिन. एकात्मिक आणि अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य ग्रॅनविल ऑस्टिन म्हटलं होतं. तर संविधानाला एक सामाजिक करार ग्रॅनविल ऑस्टिन म्हटलं होतं. सहकारी शब्द आला की ग्रॅनविल ऑस्टिन. एकात्मिक आणि अद्भुत प्रकारचे संघराज्य असं म्हटलं तर ग्रॅनविल ऑस्टिन. केसी बियर नीम शब्द आला, उत्तर केसी बियर लावून द्यायचं. दुय्यम वैशिष्ट्य असं काहीतरी नावं दिसले तर केसी बियर त्याचं उत्तर लावून द्यायचं. फक्त केंद्रीकरण हा शब्द आला तर के व्ही राव लावून द्यायचं आणि के व्ही राव लावून द्यायचं. दुर्गादास बसू हे काय म्हणतात? धड संघराज्य पण नाही आणि धड एकात्मक पण नाही, दोघांचं मिश्रण आहे. तर हा मिश्रण असा शब्द जर आला तर दुर्गादास बसू त्याचं उत्तर असणार. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असं जर आलं तर आयवर जेनिंग्स उत्तर लिहायचं आणि जर फक्त केंद्रीकरण जर विचारलं तर के व्ही राव त्याचं उत्तर यायला पाहिजे. कायद्याचे राज्याला सामाजिक करार कोणी म्हटलं? तर लॉक आणि रुसो यांनी म्हटलं. कायद्याचे राज्य हा शब्दाचे आद्यप्रवर्तक कोण? तर सर एडवर्ड कोक हे त्याचे आद्यप्रवर्तक. कायद्याचे तत्वज्ञान भारतीय संघराज्यामध्ये अंतर्भूत नाही. शासन आणि जनाधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त राहतात. प्रोफेसर लास्की यांनी काय कशाची व्याख्या केली? तर अधिकाराची. कायद्याचे राज्य म्हणजे काय? न्याय व्यवस्थेचं प्रशासकीय कृतीवरील नियंत्रण याला कायद्याचे राज्य असं म्हणतात. सौदारत किंवा सौदेबाजी हा शब्द आला तर मॉरिस जोन्स. एकात्मतेकडे कल असलेलं संघराज्य बॅनर्जी यांनी म्हटलं. अर्ध संघराज्य अलेक्झांड्राविच असं म्हटलं आणि कमालीचे संघराज्य ऍपल बी पॉल एच यांनी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, छानपणे रिवाइज करायचं आणि ते छानपणे